नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत स्वतः वसमतचे आमदार राजूभाई नवघरे यांचे पीए आहेत. एकंदरीत सतत राष्ट्रवादीवर भाजप असेल काँग्रेस असो हे टीका करताना पाहायला मिळते. आता आपण थेट त्यांच्या पीएला विचारूया. तुमच्या हातात कागद दिसत आहेत, आमदार राजू नवघरेनं काहीच कामं केलं नाही म्हणतात ते. तर आता मला एक सांगा, जवळपास वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये मी भयासोबत पीए म्हणून 2 टर्मपासून काम पाहतोय आणि तुम्ही पाहत असाल, तुमच्याकडे व्हिडिओ पण असतील आणि मागचे जुने फोटो पण असतील. स्वतः शहरामधल्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये जे काही पैसे आणले होते, त्या पैशाचे जे काही कामं होते, निधी आलेला, त्या कामाचे उद्घाटन करायला स्वतः विरोधी पक्षाचे दोन्ही नगराध्यक्ष होते. त्याचे फोटो माझ्याकडे आहेत. स्वतः त्यांच्या हातानं त्यांनी त्या ठिकाणी तिकासीनं त्या कामाचं भूमिपूजन केले. आज त्यांच्या वार्डामध्ये त्यांनी समाजासाठी कोणतं काम केले? आज आमदार साहेबांनी त्यांच्या प्रभागामधले 25 लाखाचं एक काम पद्मशाली समाजाचं पंचवाड्यातलं काम केलेलं आहे. सभागृहाचं एक दुसरं काम केलेलं आहे, रविवार पेठमधलं एक बगाडीमधलं काम केलेलं आहे. 25 लाखाचं एक काम चालू आहे. जवळपास 1 कोटीचं काम स्वतः जे नगराध्यक्ष म्हणत आहेत बोटेवार साहेब की काहीच केलं नाही, मला तो विकास दिसन झालाय, ते स्वतः त्या कार्यक्रमाला होते. त्याचे फोटो आहेत आमच्याकडं. आणि राहिला प्रश्न, ते म्हणतात की काहीच केलं नाही शहरामध्ये. हे रस्ता आमच्या आमदार साहेबांनी केलेला आहे, जे तुम्ही इथं पाहताय. दाखवा तुम्ही हे रस्ता. हे बसस्टँड ते या साईडला येणारा पूर्ण रस्ता हे राजूभाई नवघरेंनी केलेला आहे. वसमत शहरामध्ये DPR मध्ये रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत 92 कोटीचे रस्ते आणले आणि त्याचे उद्घाटन करायला विरोधी पक्षाचे लोक होते आमचे. त्यांना माहीत आहे सगळं, पण ते आता त्यांच्याकडे मुद्दा राहिला नाही ना विकासाचा काहीतरी. 35 वर्ष 25 वर्ष यांनी नगराध्यक्षपद भोगलंय. यांनी स्वतःच्या समाजासाठी एखादा सभागृह बांधला नाही. आणि ते राजू नवघरेंना काय केलं म्हणून विचारायलेत. राजू नवघरेंनी काय केलं त्यांना मी आज दाखवू शकतो. माझ्या हातामध्ये GR आहे, तो तुम्ही पाहू शकता. जे की शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण विकास कामाचे आणलेले 15 कोटीचा GR आहे. त्या झालेले कामं मी तुम्हाला दाखवू शकतो पूर्णपणे. जे की रस्ते आहेत, नाल्या आहेत पूर्णपणे. आज तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहतो 15 मध्ये, त्याच्यामध्ये आज आमचे प्रमोद भैया आहेत. ते समोर तुमच्या प्रभागामधले इथे लोक पण बाजूला आहेत. त्या प्रभागामध्ये काय कामं झालेत मी तुम्हाला सांगतो. हे माझ्याकडे डाटा आहे. 5 कोटीचे कामं प्रभाग क्रमांक 15 मध्ये झालेत. जास्त झालेत, मी कमी सांगतोय. आणि हे पाहायचं असलं तर तुम्ही त्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांना घेऊन या. आणि मी पण, आम्ही सगळेजण इथे येतो, लाईव्ह येतो. चला, आमच्या वार्डामध्ये स्वतः मी जिथं राहतो, सरांच्या घरापुढे तिथं 30 लाखाचं खाली पेवर ब्लॉक वगैरे काम झालेलं आहे स्वतः खाली. आज फुलेनगरमध्ये सभागृह झालेले आहेत पूर्णपणे. सर्व समाज रवींद्रनाथ टागोरमध्ये झाले आहेत, गणेशनगरमध्ये झालेत, केम्ब्रिज कॉलेजमध्ये झाले, सिद्धार्थनगरमध्ये झालेत, फुलेनगरमध्ये झालेत. पूर्ण सभागृहाचे कामं, रस्ते, नाल्या, सर्व समाजाची सभागृह एकूण 5 कोटीच्या वर कामं माझ्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये, जे की मी इथलं मतदार नाही, मी इथे राहतो, या प्रभागात झालेले आहेत. आणि हे विरोधी पक्षाचे म्हणतात की राजू नवघरेंना काहीच केलं. आज 156 कोटीची पाणीपुरवठा योजना आणलेली. त्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला उद्घाटनाला आहेत. आज आपण पाहिलं असेल, फोटो होते, टाकी बसले. या सगळ्या कामामध्ये हे सगळे सोबत होते. पण आज विरोधी पक्षामध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला राष्ट्रवादीचा जिंकणार आहे. यांना कळालंय, यांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यामुळे बिनबुडाचे आरोप करायले पूर्ण. आज माझ्याकडे विकास कामाचे सगळे GR झालेल्या कामाचे GR मी सांगू शकतो तुम्हाला. आज त्यांच्या वार्डामधले कामं सांगतो मी, माझ्या समोरच झालेत पूर्णपणे. त्यांच्या समाजामध्ये पद्मशाली समाजाचं सभागृह पंचवाड्यातलं रविवार पेठमधलं 10 लाखाचं आपण दिले. माळी समाजासाठी बगाडीमध्ये 25 लाखाचं दिले. त्यानंतर पद्मशाली समाज पंचवाडा सोमवार पेठमध्ये 25 लाखाचं दिले. काम चालू आहे, बेसिमेंट झालंय. तुम्ही चला माझ्याबरोबर, मी दाखवून देतो. अजून कोणते प्रभाग पाहिजेत त्यांना. आज प्रभाग 1 मध्ये कधी जे आज उभे राहिलेत नगराध्यक्ष माझी तिकडं, ते म्हणतात की हे काय केलं नाही, ते काय केलं नाही. त्यांनी कदा समाजासाठी एखादा शादीखाना बांधून दिला नाही. आज आम्ही 1.5 कोटीचा शादीखाना बांधला आणि पुन्हा 1 कोटी रुपये त्या शादीखान्याला दिले. जवळपास 2.5 कोटीचा शादीखाना आज मुस्लिम बांधवासाठी आमदार राजूभाई नवघरेंनी दिला. आणि हे म्हणतात की समाज आज आमच्या पाठीशी नारा. आज समाजाचं यांनी कुठलंही भांडवल वापरून समाजाचा उपयोग करून घेऊ नये. आज जनता सगळी हुशार झाली. समाजाच्या नावावर निवडणूक लढवतात. हा, ते समाजाचं नाव घेते ना. ते म्हणतात की आज मुस्लिम समाज आमच्या मागे आहे, राजूभाईच्या मागे नाही, असे वल्गना करतायत. पण आज मुस्लिम समाजासाठी सगळ्यात जास्त जर निधी कोणी आणला असेल ते राजूभाईंनी आणलेला आहे. आज 2.5 कोटीचा तिथं शादीखाना झालाय. मी आज तुम्हाला आता दाखवू शकतो. प्रभाग क्रमांक 1 मध्ये तिथं कामं झालेत पूर्णपणे. ईदगाह परिसरामध्ये आज एवढा मोठा ईदगाहमध्ये कार्यक्रम होतो. कधीचे नव्हे तर आमदार साहेबांनी तिथं 50 लाखाचं काम केलेलं आहे. सर्व
परिसरामध्ये समाज कोणताही ठेवला नाही. आज वसमतमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आमदार राजूभाई नवघरे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून ठोकमधून शहराच्या विकासासाठी 200 कोटीच्या वर कामं केलीत. मी कमी सांगतोय, केले झालेत. आज आर्यवैश्य समाजाचं काल तुम्ही कार्यक्रमाला गेलतो, आज तिथं सभागृहाचं काम झालेलं आहे 30 लाखाचं, पूर्ण पण झालेले आहेत अर्धे. एवढे मोठे कामं केल्याच्यानंतर सुद्धा विरोधक म्हणतात काहीच केलं नाही. तर त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी वेळ काढून आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना विकास दाखवू आणि त्यांच्या जर डोळ्यांना काही झालं असेल तर आम्ही त्याची दृष्टीसाठी आम्ही त्यांना दवाखान्यात नेऊन तपासणी करून मोफत त्यांची दृष्टीला आम्ही खर्च करू. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर आता कचरा साफसफाई होताना पाहायला मिळते. एका व्हिडिओमध्ये आमदार साहेब सुद्धा दिसतात. ते म्हणतात की आमदार साहेबावर गुन्हा दाखल करणार भाजपचे उमेदवार. गुन्हा दाखल कसं करणार? आमदार साहेब का आज स्वच्छतेसाठी काम करत आहेत का? आज तुम्ही पाहता आज वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून स्वतः यांच्याकडे सगळ्यांकडे पहिले टेंडर होते कचऱ्याचे, यांच्याकडे कचऱ्याला एवढं काम करून यांच्याकडे पैसे, यांनी नगरपालिकेत 1 रुपया ठेवला नाही, पैसेच नाहीत गुन्हा नगरपालिकेत. तर दाखल केला नाही, धमकी द्यायला सत्ताधारी आमदाराला. मला एक सांगा, विकास मला सांगा, हे नगराध्यक्ष राहिलेले उमेदवार आहेत, यांनी गव्हर्नमेंटमधून किती निधी आणलाय आणि किती विकास कामं केले यांच्या हिमतीवर किंवा प्रभागामध्ये लोकांचे कधी कामं केलेत का? दाखवा तुम्ही. आज त्यांनी एवढा निधी आणलाय, आज ते म्हणतात की आम्ही हे केलं ते केलं. कुठं केलंय? दाखवा ना तुम्ही. आज आम्ही दाखवायला तयार आहेत ना, आज आम्ही लाईव्ह दाखवायला तयार आहेत. जिथं जिथं विकास कामं झाले सगळ्या प्रभागामध्ये आज आम्ही स्वतः तुम्हाला जाऊन दाखवू शकतो. पण हे काय म्हणतात की कचऱ्याचं टेंडर याचं त्याचं हे, या 2-4 मुद्द्याशिवाय यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही. त्यांनी विकास कामावर बोलावं. भाजपची सभा झाली आज, कसं बघताय? भाजप सभा आता आम्ही कोणाची सभा झाली काय झाली पाहणार नाहीत. आम्ही सभेला महत्त्व देत नाही. आमचे नेते कुणाच्या विरोधामध्ये बोलत नाही. आंबेडकर प्रेमी तर निषेध करतात. आता ते त्यांनी, आता मी तुमचं बातमी पाहिली, आता त्यांची सभा झाली, त्यांच्या सभेमध्ये त्यांनी काही फोटो ठेवले नाहीत असं काही जणांचं मत आहे, जे की मी पाहिलं फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. त्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण महापुरुषाच्या नावाने एक प्रकारे एकीकडे मतदान मागायचं आणि एक प्रकारे महापुरुषांनाच विसरायचं, हे कितपत योग्य हे जनतेनं ठरवायचं. आम्ही याबद्दल काही बोलणार नाही. आणि आमचे आमदार साहेब तुम्ही निषेध करता का? आम्ही निषेध करतोच ना गोष्टीचा. आम्ही महामानवांना मानणारे आहेत. राजूभाई हे सर्व 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन चालणारे आमदार आहेत. मी त्यांचा PA आहे. आज माझ्या साहेबाच्या विरोधात जर कोणी बोलत असेल काम न करता तर आम्हाला बोलावं लागेल ना. आज आमच्याकडे सगळं आहे. आम्ही महापुरुषाच्या नावावर मतदान मागतात, पण महापुरुषाचे फोटो चालत नाहीत. आता त्यांची सभा होती, त्या सभेमध्ये आम्ही जायचा काही प्रश्न येत नाही. हे आता तिथं फोटो होते न होते हे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या लोकांनी आणि जनतेनं पाहून घ्यायला पाहिजे. याबद्दल मी काही कमेंट करणार नाही, बोलणार नाही. पण काँग्रेसचे उमेदवार म्हणतात मी जेव्हा नगराध्यक्ष होतो तो आमदार चेटीवर होता. हो, आमदार चेटीवर होते, ते त्यांचा विषय झाला. पण आज तोच आमदार इतके विकास कामं घेऊन आला, मतदारसंघामध्ये कामं केले शहरामध्ये, त्याच्या उद्घाटनाला आम्हाला यांना अध्यक्ष म्हणून ठेवलं ना. तो त्याचा मनाचा मोठेपणा आहे, ते विसरलेत आज. मला याच्याबद्दल काय म्हणायचं नाही. ते मोठे नेते असतील, पण माझ्या आमदार साहेबावर जर कोणी असा आरोप केला तर मला त्याचं उत्तर द्यायला मी समर्थ आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर दादागिरी दडपशाही होती म्हणतायत, आमदार नव्हते तेव्हा. आज आम्ही आमच्या प्रत्येक प्रभागामध्ये आमचे कार्यकर्ते मतदान कशा प्रकारे आपल्या पक्षाच्या उमेदवाराला होईल याकडे लक्ष देत आहोत. दादागिरी करते त्याचं. आम्ही कोणाच्या दादागिरीला भाईगिरीला भिणारी माणसं नाहीत. आमच्याकडे पण आमचे आमदार आहेत, पण आम्ही सर्व 18 पगड जातीला घेऊन चालणारे माणसं आहोत. त्याच्यामुळे आम्ही कोणावर दादागिरी करत नाही. पण जिथं कुठं आमच्या कार्यकर्त्याला जर असा प्रसंग येत असेल आम्ही तिथं समर्थ आहोत. बरं, एकंदरीत पाहायला गेलं तर 35 वर्ष ज्यांनी नगरपालिकेत सत्ता भोगली त्यांनी काही केलं नाही आणि तेच आता आमदारावर टीका करताना पाहायला भेटतात. असा थेट त्यांनी प्रश्न देखील केलेला आहे, तुम्ही 35 वर्ष काय केलं? तुमच्याकडे मुद्दे नाहीत, आम्ही विकास केलाय, तुम्ही समोरासमोर या, आम्ही तुम्हाला दाखवायला तयार आहे, अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला भेटते. आणि एका प्रकारे भाजपच्या सभेचा त्यांनी निषेध देखील केलेला पाहायला मिळतोय. तुम्हाला काय वाटते नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि येणाऱ्या 21 तारखेला जनता कोणाला संधी देणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली.